हॅलो नमस्कार मंडळी. नमस्कार 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 मंडळी. ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हा, आमच्या फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आजचा विषय आम्ही कुठे पुन्हा इकडचं एकदा माझे अगोदरची व्हिडिओ त्या पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज बाहेरचं इकडचं तिकडचं फोटो सॉरी ब्लॉग न घेता घरचा ब्लॉग घेतोय आम्ही. आज असा हा क्वेश्चन असणार आहे की आई वडिलांना आमच्याबद्दल किती माहित होतं. अच्छा, पण तिथं खाली इग्नोर करा प्लीज, खरंच इग्नोर करा. तुम्हाला कळेल थोड्या वेळाने आम्ही काय काय प्रश्न विचारणार आहोत. आमचा सेटअप पण थोडाफार झालेला आहे. थोडं लाइटिंग कमी येत असेल, आपण एडिटिंग मध्ये होऊन जाईल ते पण. आणि आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. तर आज आम्ही आई वडिलांसोबत चॅलेंज करत आहोत की आमचे आई वडील आमच्या दोघांना किती ओळखतात. पहिले माझं जण असेल, नंतर ना दीदीचं असेल. सोबतच विचारून आलं की माझं लगे नको, पहिले माझं मग तुझं करू, कारण की 11 प्रश्न आहेत. 11 प्रश्नांपैकी दोघांपैकी कोण उत्तर जास्त देत आहे ते जिंकलं. त्यांना प्राइस वगैरे काही नसणार आहे, फक्त ब्लॉग साठी कंटेंट म्हणून आम्ही हे करतो. हा, आमची आई वडील आम्हाला दोघांना किती ओळखतात त्यात आमची खुशी पण आहे. खुशीमध्ये उत्तर दिले तरी चालेल. खुशी तू ओके म्हण. खुशी ओके का? हा, ओके. तर आज पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करू, जास्त वेळ न घालवता. दोघांसाठी, आई वडिलांसाठी प्रश्न आहे. पप्पा, ते हातातलं माईक असं वर घ्या. तोंडाजवळ धरा. तुम्हाला उत्तर असेल तुम्ही द्यायचं. नाही, आई दोघांपैकी कोण लवकर उत्तर देईल ते लवकर. कळला प्रश्न? पहिला प्रश्न म्हणजे पहिला- प्रेमसाठी आहे. पहिले माझा प्रश्न असेल, माझ्या रिलेटेड. मी एक प्रश्न विचारणार तुमच्या दोघांना सांगा तुम्ही. पप्पा, दोघांना सांगायला लागलो. हो. मी एक प्रश्न विचारणार, हा. इकडे बघा. दोघांना मी एक प्रश्न विचारणार, दोघांपैकी तुमच्या मनाने उत्तर द्यायचं. बर. हा. माझी घरातली आवडती जागा कोणती आहे? म्हणजे जास्त तुम्ही कुठं बसताय? मला घरातलं कुठलं एक स्पॉट आहे की ते मला आवडत आहे? देवाचं रूम. आईच्या चेहऱ्याला दाखवा. देवाचं रूम म्हणजे यात पप्पा आलेले आहेत. आईचं उत्तर बरोबर आहे. जर उत्तर चुकलं असेल तर पॉईंट दुसऱ्यांकडे जाणार, म्हणजे पप्पाकडे जाणार किंवा आईकडे जाणार. आता एक आईचा, 0 पप्पा. मग दुसरा, माझं भविष्यातलं स्वप्न काय आहे? दुसरा प्रश्न पहिला आहे. पप्पाला chance. पप्पा हा, दोघांपैकी कोण पण उत्तर देऊ शकतं. माझं भविष्यातलं स्वप्न. नोकरी करून एक छानसं घर बांधणे. आई? मोठं घर बांधणे. दोघांचं पण उत्तर चुकलेलं आहे, हे मी सांगणार नाही. दोघांचं 0-0. आई 1, पप्पा सांगावं 0. लागणार ना, मग त्यांना कसं करणार आहे? नाही, ते स्वप्न जेव्हा कळेल तेव्हा कळेल. ते स्वप्न पूर्ण होतील. आणि नाही, हे प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही आपल्या मुलांना किती ओळखता यासाठी आहे. हा, आता दुसरा, माझा जन्म कोणत्या वेळी झाला? दोघांपैकी कोण पण उत्तर देऊ शकतं, पटकन लवकर द्या. पहाटे 6 वाजता. आन्सर करेक्ट आहे. पप्पा 0 आणि आई 2. असं. हा, पप्पांना आमच्याबद्दल काहीच माहित नाहीये. आणि आता प्रश्न आहे चौथा. पप्पांचा 0 पॉइंट आहे आणि आईचा 2 आहे. तर आता मी सध्या कोणता मोबाईल युज करतो? पहिला पप्पा. आयफोन. कोणता? मला माहित नाही. दोघांपैकी कोण पण उत्तर देऊ शकताय? 74, नाही नाही 70. नाही नाही, तुम्ही हे करू शकता. किती कॅमेरा आहेत हा. आयफोनला? आयफोनला किती कॅमेरा? 2 कॅमेरे आहेत. 3 कॅमेरा. आई जिंकलेली आहे. ते माईक आईला असं असं हे करा, मध्येच ठेवा, म्हणजे दोघांचा पण आवाज येईल. 3 कॅमेरे आहेत. हो, आईचा उत्तर अत्यंत बरोबर आहे. आईला 3 पॉइंट भेटत आहेत आणि पप्पांचा 0 आहे अजूनही. प्रश्न 5वा आहे मंडळी. माझी शाळेचं नाव, म्हणजे 5वी ते 12वी मी कुठल्या शाळेत शिकलो, त्या शाळेचं नाव. निर्मलाताई ठोकळ प्रशाला. पूर्ण आहे उत्तर. चांगलं पूर्ण पप्पांनी स्पष्टीकरण करून दिलेलं आहे. एका वाक्यात उत्तर दिलेलं आहे आणि पूर्ण प्रश्न संपवलेला आहे. आणि आता पप्पांचं 1 पॉइंट आहे. मैदानात गडी आलेला आहे. आणि आईचा पॉइंट आहे 3 आणि पप्पांचा आहे 1. तर 6वा प्रश्न आहे की माझं आता शाळेचं कॉलेजचं नाव कोणतं आहे? दोघांपैकी कोण पण सांगू शकता. कॉलेजचं नाव युगंधर. पप्पा? मथुराबाई. मथुराबाई हा. हातपाय. नर्सिंग. हातपाय नर्सिंग स्कूल. पप्पा जिंकलेले आहेत. आई कुठलं सांगितलं तुम्ही? आई युगंधर हॉस्पिटलचं नाव आहे. कॉलेजचं माझं नाव मथुराबाई हरपाळे नर्सिंग कॉलेज आहे. आमच्या हरपाळे सरांच्या बायकोचं ते नाव त्यांनी टाकलं होतं त्या कॉलेजला. JNMचं आहे आमचं कॉलेज. आणि पप्पांचं पॉईंट झाले तर 2. हा, पप्पांचे 2 झालेत आणि आईचं 3 आहे. 1 मिनिट. आणि
आता 7वा प्रश्न आहे, सगळ्यात डिफिकल्ट आहे, थोडंफार चांगलाच आहे. म्हणजे मी मोबाईल शिवाय जगू शकतो का? ऑप्शन्स आहेत हा. 1 तास, 4 तास, 1 दिवस. एक दिवसही जगू शकत नाही. आई जगू शकतोस तू. 1 तास किती? ऑप्शन आहे. 1 तास, 4 तास किंवा एक दिवसभर. दिवस. हा 4 तास. हां, हे बरोबर आहे, कारण की मी कॉलेजमध्ये जास्त मोबाईल यूज करत नाही आणि पेपर सुद्धा असतात. पप्पा जगू शकतात. आणि मी जगू शकत नाही असं नाही. मोबाईलशिवाय सुद्धा मी अगोदर ट्रिप्स वगैरे केलेलं आहे आणि खूप ठिकाणी फिरलो आहे. आणि अगोदर माझ्याकडे मोबाईल नव्हता, आईचा मोबाईल मी यूज करतो, तेव्हा मी बिना मोबाईलच घरी असायचो. तेव्हा क्राफ्टिंग म्हणजे वगैरे जास्त पप्पाने आहे ना असायचं. कधी हां. प्रेम फोन घेऊन बसताय तेव्हाच हां, बघितलं. तेव्हाच बघितलं. आणि पप्पांचं घरात जास्त लक्ष नव्हता, त्यांनी जास्त कामावरती ध्यान दिलेलं आहे त्यांच्या. आणि आईचं आमच्यावर जास्त फोकस आहे. म्हणजे आता जास्त वेळ न घालता आपण 8व्या प्रश्नात स्टार्ट करूया. हा आवडता फळ कोणता आहे? दोघं पण सांगू शकता उत्तर, असं काय नाही. ड्रॅगन फ्रूट्स. पप्पा ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट आहे त्याचं उत्तर, पण मला ड्रॅगन फ्रूट आवडत नाही. जास्त करून त्यात न्यूट्रिशन असतं ड्रॅगन फ्रूटमध्ये आणि तो आपल्या सोलापूरच्या भागामध्ये थोडाफार लवकर मिळतो आणि स्वस्त मस्त मिळाला तर मी लगेच घरी आणतो. पण मला जास्तीत जास्त करून मला आंबा आवडतो, खरं सांगायचं झालं तर. त्यामुळे त्यासाठीच हे सगळे फोडं आलेत आहेत, हीट असल्यामुळे जास्त आंब्यामध्ये. तू रोज जे खातो ना त्यातलं हां, तू सांग, ठीक ते सांग आहे. मला. ते ठीक आहे. मी जास्त करून घरी ड्रॅगन फ्रूट आणतो किंवा बाकी पायनॅपल सुद्धा आणतो, बाकी तसं काय विषय नाही. पण जाऊ दे, इथं दोघं पण खाल्लेले आहेत. ड्रॅगन फ्रूट खाल्लं तुम्ही पण खाऊ शकता, चांगलाच आहे ड्रॅगन फ्रूट शरीराला. आणि आता दोघं पण चुकलेत आणि दोघांचं आता काय किती जिंकलेत त्यांनी, किती पॉईंट येतं? हां, दोघं. आईचे 3 आहेत, पप्पाचे पप्पाचे 2. 3. 3 आहेत का? हां, हां, मग आता- हां, आईची 3, पप्पाची 3. आणि 8वा प्रश्न आहे, त्यातले एक प्रश्न काहीतरी झाला. हां, माझा सगळ्यात जास्त विश्वास कोणत्या देवावर आहे? स्वामी समर्थ. पप्पा स्वामी समर्थ. उत्तर अत्यंतही बरोबर आहे. पण पहिलं- आणि लवकर. पहिल्यांदा आई बोलली असल्यामुळं आईला 1 पॉईंट मिळतो. आईचा 4 आहे आणि पप्पांची 3. हे लास्टमध्ये हा 10वा प्रश्न आहे. 11वा प्रश्न जर टाय झाला असेल तर करायचा होता, पण जर आता ह्या पुढचा टाय झाला म्हणजे आईची 4 आणि पप्पांची 3 आहे, मग 4 इक्वल झाले तर 11वा प्रश्न घेण्यात येईल, 11वा प्रश्न नाही घेण्यात येईल, तसं असेल तर. माझं आता सध्या वय किती आहे? ॲक्युरेट हा. 19 वर्ष. आई तुझं उत्तर? काय मोजेल? 19 वर्ष 10 महिने. नाही, दोघांचंही उत्तर चुकीचं आहे. माझा 18 वर्ष, 10 ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, 11 मार्च, महिने. एप्रिल, मे, जून. 11 महिने, 11 बरोबर. मग 18 वर्ष 11 11 महिने महिने. मला कंप्लीट झालेलं आहे. तुमच्या दोघांचं पण चुकलं आहे उत्तर, म्हणजे तुम्ही माझ्या जास्त ओळखत नाही. नाही, दोघं पण चुकलेले आहात. आता 11वा प्रश्न विचारणार नाही, तसं नसतंय. ते माईक हातात धरा, वर धरा थोडा. हां, नाही आता 19 लागणार मला. बरं. हां, माझ्या फोनचा पासवर्ड काय? आम्हाला काय माहिती, तुम्ही परत फोन माझा चेक केला, म्हणजे तुम्ही फोनपे चेक केला होता तेव्हा. आठवण राहत नाही. आई फोन पेचा का? फोनचं फोनचा स्क्रीनवर आपण असं उघडतो, वर करून असं दाबतो. 19 नाही माझं फोन झाला. ते त्याचा. आता 19 जुनाच फोनचं झाला. हां. आता नवीन सध्या आयफोनचं. आयफोनचं पासवर्ड. तुम्ही किती तर घेतला माझा फोन, मी किती मग हे टाय झालेलं आहे. आयफोनचा पासवर्ड तुम्हाला ज्यांना कोणा माहीत असेल माझ्या आयफोनचा पासवर्ड तुम्ही कमेंट करून सांगू शकता, कारण की सगळ्यांना माझा जास्तीत जास्त करून माझा सार्वजनिक मोबाईल असायचा आहे. सगळेजण माझा मोबाईल यूज करतात, माझे ओळखीचे लोक. तर आता हे जिंकलेली आहे आई. माझा राऊंड तर आई जिंकलेली आहे. आईची किती? आईचे 4, पप्पाचे 3. एक 19-20चा फरक आहे. जास्त करून आम्हाला आईच ओळखती, पप्पा पण बऱ्यापैकी ओळखतात, तसं काही इश्यू नाही आहे. मग आता दीदीचे डेन असेल. दीदी याच्या पुढे दीदी ॲक्टिंग करेल. चमच्याचं काय यूज केलं आहे, कारण की माईक नाही आहे आणि असं छोटं धरणार किती पडलं तर त्यामुळे माईकला लावलं, म्हणजे चमच्याला लावलं आणि चमचा छान पण वाटत आहे. आता दीदीला बोलता येत दे ना. दीदीला जास्त करून बोलता येत नाही आहे. दीदी जितकं जास्त ते स्वतःहून, आता हे माझे प्रश्न होते, दीदी स्वतःबद्दल पण प्रश्न विचारेल, ती आता चालू करेल. आता दीदी बोलणार आहे. हां, ठीक आहे. आता नमस्कार मंडळी, आता मी माझ्याबद्दल आई वडिलांना विचारणार किती ओळखतात बघू त्यांनी मला. फर्स्ट क्वेश्चन आहे, माझी आवडती जागा जी घरातली कोणती आहे? बेडरूम, झोपणे 10 वाजेपर्यंत. आई तुझं? मी इथं विचारलं नाही की किती वाजेपर्यंत झोपते. हां, आई तुझं उत्तर?
पेरू. उत्तर दिली बरोबर आहे, तू बरोबर सांगू आहे. शकतेस. नक्कीच बरोबर आहे. दोघांना सुद्धा 1-1 पॉईंट भेटेल. नाही असं कसं काय झालं, एक कशाला द्यायचं, काय झालं. पहिलं मी दिलं उत्तर. हा पण पप्पाला 1 पॉईंट हा भेटेल. ठीक आहे, पप्पाने दिले उत्तर. हो, हा. पप्पाचं 1 आणि आईचं 0. दोघांपैकी फास्ट उत्तर द्यायचं. हे काहीच नाहीये. नाही ते नको मग. ते cancel. नाही तुझ्या मर्जीनं कुठलं दुसरा प्रश्न जॉईन विचारू नाही शकतो. तरी पण मी विचारते बघू. मला स्वतःलाच माहित नाहीये. आपण हे लावलंच नाही. आम्ही माझ्या फोनचा स्टोरेज फुल झाला होता, त्यामुळे आम्ही हे लावलं नव्हतं. ही माईक घेऊन धरलंय आम्ही. आता हे आधी 17ला आम्ही परत हे माईक लावतोय, कारण की ह्याच्या आधी पण आमच्यासोबत झालेलं आहे हे. सगळं लक्ष तिकडे चाललेलं आहे. नाही तुम्ही बरं माझा जन्म कधी आणि किती वाजता झाला? दोघांना विचारते तिकडे. ठीक आहे. परत एकदा पहिल्यापासून. प्रश्न पहिला. हा पहिल्यापासून. पहिल्यापासून हा, तेच. नाही. आता दुसरा प्रश्न आहे. माझा जन्म कोणत्या वेळी आणि कधी झाला? तुझा निकाल 26 फेब्रुवारी 2004 झाला आणि सकाळी 8:30 झाला. पप्पा तुम्हाला काय माहित आहे का नाही माझ्याबद्दल? तुम्ही माहिती आहे, सांगू माहिती शकता, आहे. नाही, तुम्ही सांगू शकता म्हणजे 26 फेब्रुवारी सकाळी 8:30ला. नाही म्हणजे तुम्ही आईचं बघूनच सांगायला. मीच नेऊन केलतो तुम्ही आई. केलात नाही तुम्ही केलात ऍडमिट, बट पहिले आता इथं उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही. असं नाही चालणार ना. हा असं नाही पहिले चालत. तुम्ही ना उत्तर. प्रेमचं माहित होतं तुम्हाला ना हो. माझं. हा तिसरा प्रश्न आहे. आता मी कोणता मोबाईल युज करते? आयफोन त्याचं हे पुढं आयफोन पुढं मागं iPhone काय? काय? 70 काय ते आम्हाला काय माहित नाही एवढं. आयफोन 17 17, हा. आणि अगोदर मी कोणता आयफोन युज केले? हा विवो. नाही आयफोनच यूज iPhoneच use केले, पण कोणता? कुठलं होतं कोणता मॉडेल होता? तुम्ही ठीक आहे. तुम्ही हे करू शकता. हम्म. ठीक जाऊ आहे. दे. हे प्रश्न दोघांना पण गाळण्यात येत आहे. नाही आई जिंकले. हा आई 17 17 सांगितलं. आईने सांगितलं असल्यामुळं आई जिंकलेली आहे हा राऊंड. पप्पांचं 1 आणि आईचा 1. हा? हा. हो. माझे 2 पप्पाचे 1. पप्पाचे 1 आईचे 2. हा मग जन्मतारीख सांगितली कशी हो, आहे? हा हो, हो. राईट बरोबर. आई आमची आई गणितात लई हुशार आहे, कारण की वडिलांचा कुठे जातो कुठे नाही पैसा आमच्या आईला सगळं माहित असतं. हा आता माहिती आहे आम्हाला सगळं माहिती बरोबर आहे. हा ठीक हा, आहे माहिती आहे. ठीक आहे. गणितात आमची आई हुशार आहे, आमचं थोडं गणितच. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाला वळूया आपण. हा आणि माझे 5वी ते 12वीचं नाही 5वी ते 10वी. हा 5वी ते 10वी नाही 12वी पण तेच आहे. हा 5वी ते 12वी पर्यंत मी कोणत्या शाळेत शिकले? भारती विद्यापीठ. नाही, दोघं पण सांगू शकता म्हणजे असं आई दोघांना- कन्फ्युज आहे वाटतं. हो आई हे कन्फ्युज आहे. सगळं दिलं. भारती लक्ष विद्यापीठ. नाही, लगे मनात आलं की लगे उत्तर हा सांगणार. लगेच उत्तर हो. सांगायचं. भारती दोघांच्या विद्यापीठ. मध्ये माईक आहे म्हणते की बोलून टाक. हा भारती विद्यापीठ. हो, बरोबर ठीक आहे. बरोबर आहे, मग पप्पांना पप्पाला- point मिळत आहे. पप्पा जिंकले. हा राऊंड फर्स्ट Second, राऊंड पाचवा आहे. round. मग 2-2 झालेला आहे, इक्वल झालेला आहे. चला पुढच्या राऊंडला वळूया. बरं मी आता कोणत्या कॉलेजमध्ये शिकत आहे? माझी डिग्री काय आहे आता? हा आता डिग्री काय करते? आता तुझं आता लास्ट इयर BA चालू आहे आणि Last year का मध्ये किती वाजली? कॉलेजचं नाव आहे काय बी नाही नाही, नाही काय सांगू नाव शकतेस. नाव सांग. नाव हा. सांगू शकतेस, असं काय रिक्वायरमेंट नाही, आपण सांगू शकतो. काय पप्पा होते ना त्यांचं लक्ष कुठं? नाही तुम्ही कॉलेजचं दोघांनी नाव? सांगू शकता, असं काय नाही, पण first- वसुंधरा. हा बरोबर. बरोबर. पण पप्पांनी पहिले सांगितलं BA म्हणून. BA सांगितलंय पण कॉलेजचं नाव फर्स्ट इयर चालू आहे. हो सुंदरा. BA 3rd इयर चालू आहे. हा. मग आईचा 3 पॉईंट आणि पप्पाचे 2 पॉईंट असं घोषित करण्यात आलेलं आहे. आणि आता पुढच्या राऊंडला वळूया आपण. हा तू आणि तुझ्या स्वतःच्या मर्जीने प्रश्न हा, आणि कर. अजून एक हा एक प्रश्न आहे. मी मोबाईल शिवाय राहू शकते का? आता तू जगू शकत नाही. मी दिवसभरातून किती वेळा म्हणजे किती तास मोबाईल बघते? 8 तास. सलग 8 तास. हा चला 8 तास. हा, मध्ये 2 दुपारचं वामकुश. 10 तास म्हणले असते तरी काय वाटलं नसतं. हो दुपारी झोपण्यामध्ये time कमीत कमी 8 तास सांगितले. हा, हे जास्तीत सुद्धा आईलाच जास्त येतंय म्हणलं तर point. 12 तास. हा, हे सुद्धा आईलाच पॉईंट पप्पा, येते. तुम्ही नीट बसू शकता प्लीज. पप्पा नीट बसा. तुम्ही नीट बसा आणि इकडे लक्ष द्या. तुमच्या नंतर तुम्ही हा. ओव्हर थिंकिंग करा please. कितवा प्रश्न आहे हा? कितवाही चालेल, 8वा. हा. 8वा. नाही, तो आणि दुसरा. मला कोणता फळ आवडतो? तुला हा जास्त फळ खात नाही तिला. मी पण फळ खात नाही पण एक आवडतो. हो. हे तिच्या माहिती आहे. नावातच जडलेला आहे तिचा प्रश्न म्हणजे उत्तर. तुझं आवडतं फळ पप्पा तुम्ही Apple. सांगू शकता तुम्ही. ऍपल. पप्पा ताई, मी तुम्ही कधी ऍपल खाल्ली तिला का? खूप आवडतंय ते असं हिरवा असतंय, आतून लाल पण असतं, पांढरं पण जास्त असतं. आवडतं म्हणजे पेरू. हा. असं सांगितलं मग दोघांनी सांगाच. मी हिंट देऊ शकतो कारण की मी नाही, 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 नाही. विरुद्ध पार्टी पेरू, करतो. पेरू. सुद्धा नाही, मला ओळखत मंडळी, नाही. मंडळी, ए, मी विरुद्ध पेरू, पार्टी- पेरू, पेरू. नाही, म्हणजे ह्यातून मी बघा विरुद्ध- मी विरुद्ध म्हणजे पार्टी ह्यातून बघा किती मुलाला
नाही 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 पेरू, मी पेरू. विनोद पार्टीमध्ये आहे मी पेरू. फक्त हिंट दिला पेरू, हिंट दिला पेरू. हिरवा आहे तिथं ना माझ्या बाई दीदी बेडरूम मध्ये बसले तिने सांगितले दोघांना बघितले पण नाही बघा पण तसं नाही नाही. आपण तसं नाही करू नाही, शकत नाही. म्हणजे पोरीपेक्षा जास्त असं आपण मी सांगू शकतो मी हिंट दिला नाही, की दोघं हिरवा समानच असतो आहे आणि वेगळं. अजून पांढरा पण असतो आणि हिरवा पण असतो हा, आता हे ह्याला 2 ऑप्शन आहेत. हा मी तुम्हाला 2 ऑप्शन देणार आहे. नाही, या हे आता किती मार्क पडले ते सांगा हा, ना. याला आईला 3. 3 पप्पाचं पण 3 कारण की फळ त्यांनी हा, बरं ठीक आहे. हा आता मी 7वा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. 9 आहे हा त्याला मी 2 ऑप्शन देणार आहे. दोन्ही ऑप्शन मधले मला सर्वात जास्त कोणत्या देवावर विश्वास आहे? म्हणजे ऑप्शन फर्स्ट गणपती, ऑप्शन सेकंड स्वामी समर्थ. गणपती स्वामी समोर नाही पप्पा जिंकलेले आहे ते रावण कारण की तिला गणपतीचा चतुर्थी माहित नाही कधी असते कधी नाही आम्ही सांगावं लागतं उपास करत नाही पण तिला उपवासाचा- गणपतीवर विश्वास आहे हा. दगडूशेठ हलवाईवर आमच्या मी अगोदर चतुर्थी पकडत होते पण 2-3 माझ्याकडनं दिवस, सारखं 2-3 दिवस. मोडत होतं मग हो. ते कशाला उग हे म्हणून मी सोडून ठीक आहे दिले. श्रीमंतांवर आमच्या म्हणजे देशाचा हे- खूप विश्वास आहे पप्पांनी हा राऊंड जिंकलेला आहे म्हणजे आत्ताचा हा राऊंड पुढे अजून आहेत 4-5 प्रश्न पप्पाला कसं काय माहिती नाही गणपती आवडते? तो ऑल पेपर अंदाज बघ. पाहिजे. अंदाज हा, वाटलं. अंदाज कारण की यार, गणपतीचा सुद्धा- नाही नाही. या, म्हणजे हिने एक सांगितलं हिने एक सांगितलं मी जाऊ सोडते तिकडे. काय? म्हणजे नाही काय नाही पप्पा जिंकलेत नाही तसं नाही कारण की गणपती डेकोरेशन दिदी गणपतीचं करते मी गौरी गणपतीचं म्हणजे गौऱ्यांचं करतो डेकोरेशन त्यामुळे पप्पा सांगू शकते हा हो. आणि मी कमी प्रश्न विचारणार आहेत कारण मी जास्त डोक्यात घेतले नाही ह्याचाच प्रश्न मी विचारायला लागले. नाही स्वतःहून पण तुझे मर्जीचे तू हा. टाकू शकतेस प्रश्न आणि आता- माझी ऍक्युरेट एज काय आहे? 23 वर्ष पप्पा 23 चालू की पप्पा तुम्ही Accurate म्हणतेय मी तुम्हाला. पूर्ण हा आहे ते महिन्यापासून. महिन्यापासून असं- सगळं. हो. 21 वर्ष हम्म. 22 वर्ष ए 23 वर्ष 5 महिने किती 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 5 महिने 23 हो, वर्ष 5 आईचं महिने बरोबर. ए मी माझ्या काय 24 वर्षाची होणार आहे? 23 वर्ष 5 23 महिने वर्ष 5 महिने हा. 23 24 25 26 22 वर्ष 5 23. महिने हा 22 वर्ष 5 महिने. 2004 Correct आहे आहे. ना तू हा बघ 23 चालू आहे डायरेक्ट 24 पाठवतोस काय 22 वर्ष वर्ष, 5 5 महिने मग ज्यांचं यात त्यांचं वय जगाला माहित असतं आमचं बाबा. कॉपी यांनी केले हो हो तर हो 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 हे आमच्या आईचं बरोबर आहे दोघं सुद्धा नाही ओळखत. नाही, इथे दोघं दोघांना- अंदाज पण हा, ते हे सांगितलं अंदाज. ऍक्युरेट फर्स्ट टाइम ऍक्युरेट सांगितलं मला हा, आणि अजून एक आता आम्ही हा. ट्रेकिंग ए, नाही, नाही आता आता तुम्हाला ए, मी थांब टाकू तर. नका टाकू नका असं किती काय झालं यांच्या दोघांचं ते पॉईंट सांगू पहिले आईचं किती झालंय पॉईंट नाही ह्याला मी मार्क देणार नाहीये. ह्याचं नाही घ्यायचं ह्याचं नाही घ्यायचं ड्रॉप झाला हा आईचे 7वा चार, प्रश्न आईचे 3. 7वा प्रश्न हो, आई 3 पप्पाचे 4 आहेत आईचे 3 आहेत हा. जर आईचे पॉईंट वाढायचे तर आई पटकन उत्तर देऊ शकतेस तू नाही ओके पप्पा मनाने 4 वाढवलेले आहेत असं नाही, मला नाही, वाटतंय. नाही. मनाने 4 नाही त्याने जिंकले आहेत नाही ऑडियन्स आपले ठरवला पप्पा किती जिंकलेत किती नाही ओके हा. आणि आता मी एक माझ्या मर्जीने प्रश्न काढलाय ते आहे का आता आम्ही ट्रिपला जाणार आहे दोघं तुम्हाला तर माहित असेल. माहित आहे हा परदेशी जाणार आहे कुठे चाललोय आम्ही? रायगड नाही किल्ला पप्पा. बघ, काय- पप्पा मला काय माहित नाही आम्ही असं आंधी गुंदी मला केली. सांगितलं नाही तुम्ही काय सांगतच नाही आम्हाला न सांगत ठरवता मग कसं ए, करणार? नाही Instagram story सांगितलेलं बघता आहे तुम्ही, मी reels तुला बघता. हे सुद्धा सांगितलंय जंगल जंगली- कोणता जंगल जंगली काय नाही. जंगली हा. काहीतरी आहे असं म्हणजे. इंटर नाही द्यायचं नाही हे नाही चुकतंय हे असं तू hint हिंदू नाही का पेरूचं ते पेरूचं मी हिरवा सांगितलंय इथं तू जंगल सांगाली जंगली जंगली रायगड काहीतरी आहे असं नाही जंगलात आता हे काय करू अजून एक प्रश्न मी तयार करते 2 मिनिट 4 आणि 3 नाही, तुम्ही- हा तुम्हाला माझ्या फोनचा पासवर्ड सांगायचा आहे हे सुद्धा माहित नसेल I think आम्ही कधी- ते मोहन तुमच्या हातात लावून काय पासवर्ड ठीक ओळखणार आहे. मी स्वतः ऐकू. हा, मग एक मला उगाच बोलायचं- जास्त करून प्रश्न तिने काय सांगणार, आम्ही नाही सांगणार कारण नको की ते. हे जर आम्हाला माहित स्वतःवर असलं पाहिजे विश्वास ना. नाहीये म्हणजे की आम्हाला मी माहित असलं पाहिजे ना अगोदर. आणि काल माझं काय ठरलेलं नव्हतं हे सगळं हो. आवड ठरवून आलेलं आहे व्हिडिओ साठी मला फक्त काही मोबाईल तुम्ही वापरता आम्ही कसं माहित असणार आम्हाला कंटेंट सुचला तुमचं आणि मी सांगितलं पासवर्ड की तुमचं सांगून हे टाक. ते आणि आता दुसरं ठीक आहे आता प्रश्न दुसरा दीदी सांगेल हा माझा सेकंड इयरचा रिझल्ट लागलेला आहे तर मला मार्क किती पडले आम्हालाच माहित नाही ते प्रॅक्टिस मध्ये तो फेल आहे का दोघांना सांगितले सांगितले मी का? सांगितलेले आहे पप्पा पण विचारले फेल आहे का नापास मी त्यांना मार्क सुद्धा सांगितले 70% 70% फेल आहे का सॉरी 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 कन्फ्युज झाले मी. हा. हा अरे दोघांना पण विचारले मी सेकंड इयरचा माझा रिझल्ट लागला होता परवा 70% पडलं नाही रॉंग आहे आई हा 55 आई किती खाली घातलीस ग मला 65 असं असं सांगायचं सांगायचं नाही मग- एकच सांगायचं मी परवा मी दिवशी याचे तुम्हाला 10 सांगितले मार्क- एकच तुम्हाला रिझल्ट सुद्धा मी सांगितले एवढं सुद्धा लक्ष नाही आमच्याकडे हा बर 60% किती 80 60 एवढी अपेक्षा ठेवू नका. 60%, 60. कोणी टोकं नाहीये. एवढं मी नाही की 80 ला जाऊ शकते मी. 60. माझं ठीक आहे मी 90च्या ह्याच्यात दारात बाहेर आलो नाही फर्स्ट इयरचा रिझल्ट लागणार आहे
नर्सिंगचा त्यावेळेस तेव्हा- बघू. तेव्हा 60%, मी 60. 62% पडलेले आहेत ना. दोघं बी 62. हा ओके. दोघं सुद्धा चुकले. मी ए, परवा दिवशी काय सांगितलं सांगितलं मला नाही हो. अरे. सांगितले होते मी, माझं लक्ष नव्हतं. सांगितले होते मग दोघांना सुद्धा लक्ष आता नाहीये. अजून एक प्रश्न तिथे असं काय टाकू नका, ते बंद करा, ते उगाच होतं. विचारू नको शकते ते नाही असं सगळं, नाही. ते काय टाकणार होते ते त्याला. नाही, काय होत लक्ष आहे का म्हणून नका नाही. बाई. नाही, काय होत ऐका नाही. बघू. हा, आता अजून नको. नको. हा, पुढचं घेऊया पटकन. मला तोंड काढायला. हा. अजून काय घेऊ? एक प्रश्न सांग किती लवकर. दीदी मी प्रश्न विचारतो. आता दीदी फेस वॉश यूज करते, नाव काय फेस वॉश? हे पप्पाला माहित नसणार आहे कारण पप्पा लक्ष देत हे आम्हाला नाही. माहित नसणार. हा, असलं नाही असं माहित. काय मी कोणतं फेस वॉश यूज करतो? आम्ही बघत फेस वॉश पण नाही. नको. अरे हा, ते जाऊ पण शकतो. कट करू आपण तिथं घालता ना. आता काय घालायचं आम्ही साबण यूज करतो. आम्ही सांगतोय की मी करता येत असं आहे. चला. नाही काय हा, होत नाही. आता पप्पा पण बाहेर मला काय काय खायला आणते. आई सुद्धा आणते. मला खायला काय आवडतं बाहेरचं बाहेर. वडापाव आई आजच आणलं होतं. आई आई हा? तुला म्हणजे हिला काय आवडतंय बाहेरचं खायला? तिला फरसाण आवडत आहे. फाफडा फरसाण खारा. छान म्हणते हा, आई. आईचं बरोबर आहे कारण फरसाण जास्त आवडतंय मला. पप्पा आपण कालच जाऊन आणलाय. कसं दीदी ना जास्त पण कुरकुरी वगैरे असं खाण्यात शौकीन आहे. वडापाव वगैरे ते कधी ते एकदा पाऊस पडतंय किंवा ढगाळ वातावरण तेव्हा ठीक आहे, बट आता फरसाण वगैरे जास्त तिला खायला आवडतं. आणि तर मंडळी आजचा ब्लॉग इथं संपला. मी जिंकले. मी पहिले तर माझ्या ब्लॉग माझ्या आई जिंकली. आम्हीच. हा, माझ्याला आई जिंकले, ह्याला पप्पा जिंकले. कारण की नाही, आईचे 3 आहेत, पप्पाचे 4 आहेत. नाही, हो. म्हणजे एका जिंकवायचंच आहे. नाही तसं मला तर आई जास्त उत्तर दिली आहे. पप्पांचं घरात जास्त लक्ष नसतं, पप्पाचं कामावर लक्ष असतं आणि आईचं आमच्याकडे पण लक्ष असतं. तिच्या शिक्षणामध्ये तिचे टीचिंगवर पण लक्ष असतं. ती शाळा सांभाळून आमचं घर पण सांभाळते. त्यामुळे आम्ही हो. आजचं ब्लॉग करायचं ठरवलं की ह्यांचं किती आमच्याकडे लक्ष आहे हो. किती नाही ते. जर तुम्हाला नाही सांगा. जर तुम्हाला सुद्धा आहे, आमचा थोडंफार 50% लक्ष आहे. हो 50-60% आमच्यावर लक्ष आहे. कामामुळे. एक मध्ये. हो, तुमचं लक्ष आहे आमच्यावर. मी नाही म्हणत असं नाहीये. आज सगळ्या आई वडिलांचं लक्ष आपल्या मुलांना असतंच. कामातून काम म्हणजे काही का बिझी असे नका, आपल्या आई वडिलांचं आपल्यावर लक्ष असतंच. तर मंडळी आजचा ब्लॉग इथं संपवला आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता याच्या पुढचं चॅलेंज आम्ही आई वडिलांना किंवा आम्ही स्वतः दोघांपैकी कोण चॅलेंज कुठला घेऊ कुठला नाही. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या आई वडिलांना पण असे प्रश्न विचारा की तुमच्या आई वडील प्रश्न म्हणजे एक क्वेश्चन मध्ये पडले पाहिजे की आपल्या मुलांना आपण किती ओळखतो आणि किती नाही. तर म्हणजे आजचा ब्लॉग इथं संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.